हेलो स्टूडेंट्स, मैं प्रोफेसर उदय टेके। आज के इस कॉस्ट अकाउंटिंग के लेक्चर में मैं सबका स्वागत करता हूं। आज के इस लेक्चर में हम स्टॉक लेवल से रिलेटेड एक प्रॉब्लम सॉल्व करेंगे। पिछला प्रॉब्लम हमने हिंदी में डिस्कस किया था। आज का ये प्रॉब्लम हम मराठी में डिस्कस करेंगे। तर पहा काय आहे हा प्रॉब्लेम. From the following figures relating to two components x and y, compute reorder level, minimum level, maximum level and average stock level. तर आपल्याला इथं ज्या फिगर्स दिलेले आहेत दोन कंपोनंटचे आहेत आणि ते दोन कंपोनंट आहेत x आणि y, आणि या x आणि y या दोन कंपोनंटच्या आपल्याला लेवल्स कॅल्क्युलेट करायला सांगितलेले आहेत. रिऑर्डर लेवल आहे, मिनिमम लेवल आहे, मॅक्झिमम लेवल आहे आणि ॲव्हरेज स्टॉक लेवल आहे. तर कोणत्या फिगर्स आहेत पहा, ह्या त्या फिगर्स आहेत. कंपोनंट एक्स आहे, कंपोनंट वाय आहे. मॅक्झिमम कन्झम्पशन दिलेलं आहे पर वीक. वीकमध्ये हे कन्झम्पशन आहे. एक्सचं 75 युनिट आहे, वायचं पण 75 युनिट आहे. ॲव्हरेज कन्झम्पशन पण आहे वीकमध्येच 50 युनिट. मिनिमम कन्झम्पशन आहे पर वीक 25 युनिट्स. रिऑर्डर पिरियड आहे 4 to 6 वीक एक्स कंपोनंटचा आहे, आणि वाय कंपोनंटचा 2 ते 4 वीक 2 to 4 वीक्स हा वाय कंपोनंटचा रिऑर्डर पिरियड आहे. आणि रिऑर्डर क्वांटिटी आहे 400 युनिट एक्सची आणि वायची किती आहे 600 युनिट्स. तर या माहितीच्या आधारे आपल्याला दोन्ही कंपोनंटचे रिऑर्डर लेवल, मिनिमम लेवल आणि मॅक्झिमम लेवल ॲज वेल ॲज ॲव्हरेज स्टॉक लेवल कॅल्क्युलेट करावयाची आहे. तर आपण याचं काय करूया, कॅल्क्युलेशन करूया. सोल्युशन पहा, पहिली लेवल आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे रिऑर्डर लेवल. तर पहिल्यांदा आपण रिऑर्डर लेवलचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला इथं आपण काय करूया, मांडून घेऊया. रिऑर्डर लेवल काय आहे फॉर्म्युला रिऑर्डर लेवलचा? मॅक्झिमम कन्झम्पशन इंटू मॅक्झिमम रिऑर्डर पिरियड. मॅक्झिमम कन्झम्पशन इंटू मॅक्झिमम रिऑर्डर पिरियड हा रिऑर्डर लेवलचा काय आहे फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आपण पहिल्यांदा इथं काय करू, मांडून घेऊ. ठीक आहे. तर आता दोन कंपोनंट आहेत, दोन्ही कंपोनंटचे आपण काय करूया, रिऑर्डर लेवल कॅल्क्युलेट करूया. कंपोनंट पहिला कंपोनंट कोणता आहे, एक्स आहे, आणि दुसरा कंपोनंट कोणता आहे, दुसरा कंपोनंट आहे वाय. फक्त आता आपण काय करूया, यामधल्या ज्या फिगर्स आहेत त्या फिगर्स फक्त आपण काय करूया, फिलअप करूया. तर पहिला आपण कंपोनंट एक्स घेऊया. मॅक्झिमम कन्झम्पशन किती आहे, मॅक्झिमम कन्झम्पशन पर वीक 75 युनिट्स घ्या. 75 युनिट्स इंटू मॅक्झिमम रिऑर्डर पिरियड. सो इथं रिऑर्डर पिरियड आहे 4 नंबर कॉलमला, एक्स कंपोनंटचा 4 to 6 वीक आहे, आणि आपल्याला रिऑर्डर पिरियड कोणता घ्यायचा असतो, मॅक्झिमम घ्यायचा असतो. म्हणजे 4 ते 6 आठवडे लागतात रिऑर्डर पिरियड. रिऑर्डर पिरियडचा अर्थ आपण पाठीमागे लेक्चरमध्ये बघितलेला आहे की आफ्टर सेंडिंग ऑर्डर, टाइम टू रिसीव ऑर्डर, जनरली इट इज कॉल्ड ॲज रिऑर्डर पिरियड. यानी की ऑर्डर दिल्यानंतर प्रत्यक्ष ती ऑर्डर रिसीव होण्यासाठी म्हणजे माल येण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो वेळ म्हणजे रिऑर्डर पिरियड. कमीत कमी एक्स कंपोनंटला 4 आठवडे लागतात आणि जास्तीत जास्त किती आठवडे लागतात, 6 आठवडे. इथे आपल्याला जास्तीत जास्त पिरियड घ्यायचा आहे 6 आठवडे, म्हणून 6 वीक्स. 6 वीक्स याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. किती कॅल्क्युलेशन असेल, 75 गुणिले 6. कॅल्क्युलेशन आपण कॅल्क्युलेटरवर करू म्हणजे चुकणार नाही. 75 गुणिले 6 किती, 450 युनिट्स. 450 युनिट्स हे एक्स कंपोनंटची रिऑर्डर लेवल आहे. 450
युनिट्स. ओके. वाय कंपोनंट मॅक्झिमम कन्झम्पशन किती आहे? मॅक्झिमम कन्झम्पशन पर वीक वायचं आहे 75 युनिट्स. 75 युनिट्स इंटू याचा मॅक्झिमम रिऑर्डर पिरियड. वाय कंपोनंटचा मॅक्झिमम रिऑर्डर पिरियड आहे 4 वीक्स. 4 वीक्स. किती? 75 गुणिले 4 300 युनिट्स. 300 युनिट्स हे वाय कंपोनंटची रिऑर्डर लेवल आहे. तर पहिल्यांदा आपण रिऑर्डर लेवल कॅल्क्युलेट करायला सांगितलेली होती. रिऑर्डर लेवल दोन्ही कंपोनंटची कॅल्क्युलेट केली आहे. नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे मिनिमम लेवल. तर आपण मिनिमम लेवल कॅल्क्युलेट करू. मिनिमम लेवल. ठीक आहे. मिनिमम लेवलचा काय आहे फॉर्म्युला? मिनिमम लेवलचा फॉर्म्युला आहे तो आपण पहिल्यांदा इथं काय करूया, राईट डाऊन करूया. मिनिमम लेवल हा आहे तो फॉर्म्युला. मिनिमम लेवल. मिनिमम लेवल पहा काय आहे तो फॉर्म्युला. मिनिमम लेवल काय आहे फॉर्म्युला? रिऑर्डर लेवल. सॉरी, तर मिनिमम लेवल चुकून झालेलं आहे. रिऑर्डर लेवल मायनस, आपल्याला मायनस काय करायचं आहे, हे जे ॲव्हरेज कन्झम्पशन आहे, हे ॲव्हरेज कन्झम्पशन, ॲव्हरेज रिऑर्डर पिरियड डोळ्यासमोर ठेवून आपल्याला ॲव्हरेज कन्झम्पशन काय करायचं असतं, कॅल्क्युलेट करायचं असतं. आणि हे ॲव्हरेज कन्झम्पशन या रिऑर्डर लेवलमधून वजा करायचं. तुम्हाला काय मिळते? मिनिमम लेवल मिळते. ओके. तर आपण पहिल्यांदा कंपोनंट एक्स कॅल्क्युलेट करू. त्याच्या खाली कंपोनंट आपल्याला कोणता कॅल्क्युलेट करायचा आहे? वाय. कंपोनंट वाय. ठीक आहे. आपण आता यामध्ये काय करूया, फिगर फिलअप करूया. रिऑर्डर लेवल कंपोनंट एक्स ची रिऑर्डर लेवल किती आहे? 450 युनिटची. 450 युनिट्स मायनस ॲव्हरेज कन्झम्पशन. ॲव्हरेज कन्झम्पशन किती आहे एक्सचं? 2 नंबर कॉलम मध्ये आहे पहा. ॲव्हरेज कन्झम्पशन आहे 50 युनिट्सचं. 50 युनिट्स इंटू हे ॲव्हरेज कन्झम्पशन किती आठवड्याचं किंवा किती पिरियडचं घ्यायचं? ॲव्हरेज रिऑर्डर पिरियडचं घ्यायचं. इथं हा पिरियड आठवड्यामध्ये दिलेला आहे, त्यामुळे ॲव्हरेज रिऑर्डर पिरियड इथं आहे पहा. रिऑर्डर पिरियड 4 नंबर कॉलमला. इथं कंपोनंट एक्सचा कमीत कमी रिऑर्डर पिरियड आहे 4 आठवड्याचा आणि जास्तीत जास्त रिऑर्डर पिरियड आहे 6 आठवड्याचा. या दोन्हीचं काय करायचं, इथं ॲव्हरेज काढायचं. मग ॲव्हरेज किती असेल? 4 अधिक 6 10 आठवडे डिवायडेड बाय 2 किती आठवडे असेल? 5 आठवडे. 5 वीक्स हा ॲव्हरेज रिऑर्डर पिरियड असेल. 5 वीक्स. ठीक आहे. मग याचं आपण काय करूया, कॅल्क्युलेशन करूया. पहा 450 युनिट्स मायनस 450 युनिट्स वजा 50 युनिट्स इंटू 5 वीक्स किती असेल? 250 युनिट्स. 250 युनिट्स इतकं काय आहे? ॲव्हरेज कन्झम्पशन आहे 5 आठवड्यामध्ये. मग 450 युनिटमध्ये 250 युनिट्स गेले, किती राहतील? 200 युनिट्स. ही काय आहे? मिनिमम लेवल आहे कंपोनंट एक्सची. ओके. सेम कंपोनंट वायच्या बाबतीमध्ये आपण पाहू. रिऑर्डर लेवल, वायची रिऑर्डर लेवल किती आहे? 300 युनिट्स. 300 युनिट्स मायनस इन ब्रॅकेटमध्ये आपण टाकू काय आहे? ॲव्हरेज कन्झम्पशन इन ॲव्हरेज रिऑर्डर पिरियड. तो जो ॲव्हरेज कन्झम्पशन आहे कंपोनंट वायचं, हे ॲव्हरेज कन्झम्पशन किती आहे? 50 युनिट्स. 50 युनिट्स इंटू पिरियड कोणता घ्यायचा आहे? ॲव्हरेज रिऑर्डर पिरियड घ्यायचा आहे. मग ॲव्हरेज रिऑर्डर पिरियड
वाय कॉम्पोनंटचा किती आहे, रिऑर्डर पिरियड आहे 2 ते 4 आठवडे, कमीत कमी 2 आठवडे, जास्तीत जास्त 4 आठवडे, म्हणजे एकूण किती 6 आठवडे भागिले 2 3 आठवडे, 3 वीक्स. 3 वीक्स हा काय आहे, ॲव्हरेज पिरियड आहे. मग ह्या 3 आठवड्याचं जे कंझम्पशन आहे ते कंझम्पशन ह्या 300 युनिट्स मधून काय करायचं, वजा करायचं. म्हणून 300 युनिट्स मायनस 150 युनिट्स इज इक्वल टू वाय कंपोनंटचं मिनिमम लेवल किती असेल, 150 युनिट, म्हणजेच 150 युनिट्स. 150 युनिट्स हे वाय कंपोनंटची मिनिमम लेवल असेल. आता नेक्स्ट लेवल आहे मॅक्झिमम लेवल. मॅक्झिमम लेवल ठीक आहे. आता मॅक्झिमम लेवलचा अगोदर आपण काय करूया, फॉर्म्युला घेऊया. मॅक्झिमम लेवलचा फॉर्म्युला आपण इथं घेतलेला आहे, तो समजून घेऊ, अगोदर मांडून घेऊ, मग आपण चर्चा करू. मॅक्झिमम लेवल पहा, मॅक्झिमम लेवल हा आहे तो फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे, रिऑर्डर लेवल प्लस रिऑर्डर क्वांटिटी मायनस प्रॉडक्ट ऑफ मिनिमम कंझम्पशन इंटू मिनिमम रिऑर्डर पिरियड. म्हणजे कमीत कमी जे कंझम्पशन आहे, कमीत कमी रिऑर्डर पिरियडचं, ते आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, इथं विचारात घ्यावं याचं आहे. ठीक आहे. मग कंपोनंट एक्स आणि कंपोनंट वाय दोन्हीचंही इथं आपण काय करूया, कॅल्क्युलेशन करूया. कंपोनंट एक्स, कंपोनंट वाय. ठीक आहे. कंपोनंट एक्स आणि कंपोनंट वाय. पहिल्यांदा कंपोनंट एक्स कॅल्क्युलेशन करूया. रिऑर्डर लेवल आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 450 युनिट्स. 450 युनिट्स रिऑर्डर लेवल प्लस, आपल्याला प्लस काय करायचं आहे यामध्ये, प्लस रिऑर्डर क्वांटिटी. इथं रिऑर्डर क्वांटिटी आहे लास्ट कॉलम मध्ये 400 युनिट्स. रिऑर्डर क्वांटिटी आहे 400 युनिट्स. ओके. त्यामधून आपल्याला मायनस करायचं आहे, काय मायनस करायचं आहे, मिनिमम कंझम्पशन इन मिनिमम पिरियड. सो मिनिमम कंझम्पशन एक्स किती आहे, मिनिमम कंझम्पशन 25 युनिट आहे पर वीक. 25 युनिट्स आहे पर वीक इंटू मिनिमम पिरियड किती आहे रिऑर्डरचा, मिनिमम रिऑर्डर पिरियड आहे 4 वीक्स. 4 वीक्स हा मिनिमम रिऑर्डर पिरियड आहे. ठीक आहे. याचं जे प्रॉडक्ट येईल ते आपण यामधून वजा करू, कॅल्क्युलेशन करू. हे 450 युनिट आणि हे 400 युनिट्स किती झाले, 850 युनिट्स मायनस मिनिमम कंझम्पशन इन 4 वीक्स किती आहे 100 युनिट्स. 25 युनिट्स मायनस 25 युनिट्स इंटू 4 वीक्स, दॅट मीन्स 100 युनिट्स. 100 युनिट्स. ठीक आहे. किती रिझल्ट येतो याचा, 850 वजा 100 युनिट्स 750 युनिट्स हे कंपोनंट एक्स ची काय आहे, मॅक्झिमम लेवल आहे 750 युनिट्स. आपण आता काढूया कंपोनंट वाय ची मॅक्झिमम लेवल. ठीक आहे. रिऑर्डर लेवल किती आहे, वाय ची रिऑर्डर लेवल 300 युनिट्स. 300 युनिट्स प्लस रिऑर्डर क्वांटिटी, वाय ची रिऑर्डर क्वांटिटी आहे 600 युनिट्सची. 600 युनिट्स मायनस मिनिमम कंझम्पशन इन मिनिमम रिऑर्डर पिरियड. सो मिनिमम कंझम्पशन किती आहे वाय कंपोनंटचं, 25 युनिट्स आहे. 25 युनिट्स इंटू किती आठवड्यासाठी हे मिनिमम कंझम्पशन घ्यायचं आहे आपल्याला, मिनिमम रिऑर्डर पिरियडसाठी. तर हा रिऑर्डर पिरियड आहे कंपोनंट वायचा 2 to 4 वीक, कमीत कमी किती 2 आठवडे, म्हणून 2 आठवड्याचा घ्यायचा. 2 आठवडे. बघा आता याचं कॅल्क्युलेशन कंटिन्यू करू. 300 युनिट आणि 700 युनिट किती झाले, 900 युनिट्स.
मायनस किती 2 आठवड्याचे कन्झम्पशन, कमीत कमी 2 आठवडे रिऑर्डर पिरियड आहे, त्याचं कन्झम्पशन किती असेल 25 युनिट्स इंटू 2 वीक्स 50 युनिट्स इज इक्वल टू किती असेल 900 युनिट्स मधून 50 युनिट्स गेले 850 युनिट्स. हे काय आहे कंपोनंट y ची मॅक्झिमम लेवल आहे, कंपोनंट y ची मॅक्झिमम लेवल. आणि लास्ट लेवल आपल्याला कोणती कॅल्क्युलेट करायची आहे ॲव्हरेज स्टॉक लेवल. करू आपण ॲव्हरेज स्टॉक लेवल. हे आहे ॲव्हरेज स्टॉक लेवल. काय आहे ॲव्हरेज स्टॉक लेवलचा फॉर्म्युला, मॅक्झिमम लेवल आणि मिनिमम लेवल याचं आपल्याला काय करायचं असतं सिंपल ॲव्हरेज घ्यायचं असतं. ओके, तो आपण फॉर्म्युला इथं काय करूया राईट डाऊन करूया. ही फॉर्म्युला आहे याचा, मॅक्झिमम लेवल प्लस मिनिमम लेवल, त्याचे आपल्याला काय घ्यायचं आहे ॲव्हरेज 1/2. मग आपण पहिल्यांदा आपण कंपोनंट कोणता घेऊया कंपोनंट x, पेस्ट. त्यानंतर आपण कंपोनंट कोणता घेऊया कंपोनंट y, कंपोनंट x आणि कंपोनंट y. ठीक आहे कंपोनंट y. तर आपण पहिल्यांदा कंपोनंट x कॅल्क्युलेट करूया, मॅक्झिमम लेवल आणि मिनिमम लेवल याच्या 1/2. ठीक आहे, कंपोनंट x मॅक्झिमम लेवल किती आहे 750 युनिट्स, 750 युनिट्स. ओके, प्लस मिनिमम लेवल किती आहे, मिनिमम लेवल आहे 200 युनिट्स, 200 युनिट याच्या किती आपल्याला घ्यायचं आहे 1/2. याच्या आपल्याला किती घ्यायचं आहे 50%, 1/2 म्हणजे 50% हे 1/2. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. कसं कॅल्क्युलेशन होईल याचं 750 आणि 250 युनिट्स किती झाले 950 युनिट्स डिवायडेड बाय 2 किती असतील हे 950 युनिट डिवायडेड बाय 2, 950 युनिट डिवायडेड बाय 2 किती 475 युनिट्स ही ॲव्हरेज स्टॉक लेवल असेल. 475 युनिट्स ही काय असेल ॲव्हरेज स्टॉक लेवल असेल x ची. ओके, x ची ही ॲव्हरेज स्टॉक लेवल आहे 475 युनिट्स. आता y ची आपण ॲव्हरेज स्टॉक लेवल काढूया. आता पहा y चं मॅक्झिमम लेवल किती आहे 850 युनिट्स, मॅक्झिमम लेवल 850 युनिट्स प्लस y ची मिनिमम लेवल किती आहे 150 युनिट्स, 150 युनिट्स याच्या किती 1/2. सिंपल ॲव्हरेज 1/2 म्हणजे सिंपल ॲव्हरेज. करा मग कॅल्क्युलेशन, सिंपल आहे 850 युनिट आणि 150 युनिट म्हणजे 1000 युनिट्स डिवायडेड बाय 2 किती असेल मग 500 युनिट्स ही ॲव्हरेज स्टॉक लेवल असेल कंपोनंट y. तर अशा पद्धतीनं या ज्या डिफरंट लेवल्स आहेत स्टॉकच्या त्या डिफरंट लेवल्स इथे काय केल्या जातात कॅल्क्युलेट केल्या जातात. सोपा भाग आहे, यामध्ये फक्त काय गरजेचं आहे हे जे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले आपल्याला काय असले पाहिजेत पाठ असले पाहिजेत आणि प्रॅक्टिसनं हे फॉर्म्युले काय होत असतात तिथं पाठ होत असतात. थँक्यू.